नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत। ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अवश्य चॅनलला काय करायचं, सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपामध्ये मी सोडून दाखवणार आहे। तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडित तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत। ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहे आणि ते आपण विश्लेषणाच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी करूया व्हिडिओला सुरुवात। बघा पहिला प्रश्न काय आहे, बघा डॅश मृदा दख्खनच्या विस्तृत भागात आढळते। प्रश्न पहिला IMP आहे, कोणती मृदा दख्खनच्या विस्तृत भागात आढळते। बघा मृदेवर मी आता एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्या सिरीजमधला आपला तिसरा प्रश्न आहे। आणि याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणती मृदा आढळते, भारतामध्ये कोणती मृदा जास्त प्रमाणात आढळते, कोकणामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते किंवा राजस्थानमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते। त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय केलेला आहे की म्हणजे डॅश मृदा दख्खनच्या विस्तृत भागात आढळते आणि पर्याय काय दिलेले पहा तुम्हाला, रेगूर, तांबडी, त्यानंतर सेंद्रिय, कार्ब सेंद्रिय व दलदलीची, शुष्क व वाळवंटी। कोणती आहे दख्खनच्या विस्तृत भागात ती शोधा। या चार पर्यायामधून दख्खनच्या विस्तृत भागामध्ये कोणती मृदा आढळते ते तुम्ही काय करायचं, शोधायचं आहे। मग काय उत्तर येत असेल याचं, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर पटापट काय करायचं, कमेंटमध्ये उत्तर देत चालायचे। कारण तुमचे उत्तर मला पाहायला भेटले म्हणजे मला जरा बरं वाटतंय। मग कोणती मृदा आहे या चार पर्यायापैकी, तर उत्तर आहे रेगूर मृदा। बरोबर आहे। रेगूर म्हणजे बेसॉल्ट खडक यापासून तयार झालेली जमीन। रेगूर म्हणजे काय, बेसॉल्ट खडक यापासून तयार झालेली जमीन म्हणजे काय, रेगूरचा अर्थ होतो सोयनागर। सोयनागर म्हणजे स्वतः नागर करणारी जमीन। या जमिनीला आम्ही काळी जमीन म्हणतो। तसेच या जमिनीला आम्ही व्हर्टिसोल असे सुद्धा म्हणतो, कारण तिला भेगा पडतात म्हणून तिला काय म्हणतात, व्हर्टिसोल म्हणतात। बेसॉल्ट किंवा अशिताश्म या खडकापासून तयार होणारी जमीन दख्खनच्या पठाराचा विस्तृत भाग म्हणजे महाराष्ट्रातील 90% भागावर ही जमीन आपल्याला आढळते। किती टक्के भागावर, 90% भागावर ही जमीन आपल्याला आढळते। आणि या जमिनीला काळा रंग कशामुळे येतो हेही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। काय नाव आहे त्याचं मला कमेंटमध्ये कळवा, जमिनीला काळा रंग कशामुळे येतो। लक्षात असू द्या, हे कळतंय ना तुम्हाला। ग्रामसेवक किंवा कृषी सेवकसाठी असे प्रश्न काय आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। रेगूर म्हणजे कापसाची मृदा, उत्तर आहे नंबर 1चं। जर तुम्हाला प्रश्न विचारला की भारतात सर्वात जास्त मृदा कोणती आहे तर त्याचं उत्तर काय येईल माहीत आहे तुम्हाला, गाळाची मृदा। कारण काय की भारतातील 40% भागावर मृदा ही कशी आहे, गाळाची मृदा आहे। आणि महाराष्ट्रामध्ये 90% भागावर मृदा ही रेगूर म्हणजे काळी कापसाची मृदा आहे। पुढील प्रश्न आपण बघूया आता। पुढीलपैकी कोणत्या राज्यात प्रति हेक्टर रासायनिक खताचा वापर अधिक होतो किंवा अधिक आहे। बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या राज्यात प्रति हेक्टर रासायनिक खताचा वापर अधिक आहे। बघा चार पर्याय काय आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, पंजाब आहे, राजस्थान आहे। मग कोणत्या राज्यामध्ये रासायनिक खताचा वापर अधिक आहे, कमेंटमध्ये उत्तर देत चला। योग्य उत्तर काय येईल चार पर्यायापैकी, बघा याचं योग्य उत्तर आहे पंजाब आणि हरियाणा। पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये रासायनिक खताचा वापर सर्वात अधिक आहे। कारण काय तर हरित क्रांतीची सुरुवात इथूनच झालेली आहे। कुठून झालेली आहे, पंजाब आणि हरियाणापासून। पंजाब राज्य जे आहे ना याला काय म्हणतात, गव्हाचं कोठार असं म्हटलं जातं। आणि हरित क्रांती कोणत्या पिकामध्ये झालेली आहे हेही तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे। तर गहू आणि भात या पिकामध्ये काय हरित क्रांती प्रथम घडलेली आहे। त्यानंतर काय करू आपण, पुढचा प्रश्न बघूया। महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पाडण्यात आलेले आहेत। महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पाडण्यात आले आहे असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे। 3 नंबरचा प्रश्न आहे। चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। बघा 7 विभाग, 9 विभाग, 12 विभाग, 16 विभाग, किती विभाग,
कृषी हवामानानुसार किती हवामान विभाग पाडण्यात आले आहेत, तर त्याचं योग्य उत्तर काय असेल? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल, कारण प्रश्न कसा आहे, सोपा आहे आणि बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला काय आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून विचारला गेलेला आहे की कृषी हवामानानुसार किती हवामान विभागात पाडण्यात आलेली आहे महाराष्ट्राची. मग किती आहे? पर्याय नंबर 2 9 कृषी हवामान विभाग आहेत. बघा, कृषी हवामान विभागाची स्थापना कधी झाली असा प्रश्न जर तुम्हाला आला तर त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की कृषी हवामान विभागाची स्थापना कधी झालेली आहे. नोट डाऊन करत चला, कारण काय आपला व्हिडिओ चालू असताना वही आणि पेन तुमच्याजवळ असायला पाहिजे आणि जे पॉईंट मी IMP पॉईंट तुम्हाला सांगतो ते काय करायचं, नोट डाऊन करीत चालायचं आहे. मग या कृषी हवामान विभागाची स्थापना कधी झालेली आहे? तर 1983 मध्ये. कधी झालेली आहे? 1983 मध्ये. तर भारतामध्ये एकूण कृषी हवामान विभाग किती आहे? भारतामध्ये 15 कृषी हवामान विभाग आहेत. किती आहे? 15 आहे. 15 कृषी हवामान विभाग भारतामध्ये आहे. त्यापैकी 9 कशामध्ये? महाराष्ट्रामध्ये. 7 नंबर, 9 नंबर आणि 12 नंबर हे महाराष्ट्रात आहेत. 7 नंबर, 9 नंबर आणि 12 नंबर कुठं आहेत? महाराष्ट्रामध्ये. एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, 6 नंबरचा हवामान विभाग हे महाराष्ट्रातील काय आहे? आवर्षण प्रवरण क्षेत्रातील आहे. कोणता? 6 नंबरचा जो हवामान विभाग आहे हा महाराष्ट्रातील आवर्षण प्रवरण क्षेत्रातील आहे. खूप वेळेस प्रश्न परीक्षेसाठी येऊन गेलेला आहे. आणि 7 नंबरचा हवामान विभाग कसा आहे? मग 7 नंबरचा हवामान विभाग महाराष्ट्रातला निश्चित पावसाचा विभाग आहे. निश्चित पावसाचे क्षेत्र म्हणजे 100% पाऊस होणारे, 100% पाऊस पडतो. निश्चित पावसाचा विभाग किती? 7 नंबर. आणि 6 नंबर, 8 नंबर आवर्षण प्रवरण क्षेत्र आणि 9 कृषी हवामान विभाग आहेत. लक्षात ठेवा, कृषी विभागाची स्थापना कधी झालेली आहे? 1883 मध्ये झालेली आहे. त्यानंतर काय करू आपण? पुढचा प्रश्न बघूया. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या पीक पद्धतीखाली जास्त क्षेत्र आहे? भारतामध्ये खालीलपैकी 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि त्यात काय विचारलेले आहे? कोणत्या पीक पद्धतीखाली जास्त क्षेत्र आहे? बघा, भात आधारित पीक पद्धती, कापूस आधारित पीक पद्धती, तिसरा पर्याय ज्वारी आधारित पीक पद्धती आणि चौथा पर्याय बाजरी आधारित पीक पद्धती. भारतामध्ये सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या पीक पद्धतीमध्ये आहे? मग बघा, 2008च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. कधीचा? 2008च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. 2008 पासून ते 2020 पर्यंत सर्व पेपर आपण पाहत आहोत. मग काय उत्तर असेल याचं? याचं उत्तर आहे बघा, पर्याय नंबर 1 भात आधारित पीक पद्धती. भात आधारित पीक पद्धती, भातावर आधारित पीक पद्धती. आपल्याला माहीत आहे ना की आपल्या भारतामध्ये वेस्ट बंगाल नावाचं राज्य आहे आणि तामिळनाडू नावाचं राज्य आहे. हे राज्य असे आहेत की एका वर्षामध्ये 3 वेळा भाताची पिकं घेतात. कोणकोणतं? वेस्ट बंगाल आणि तामिळनाडू एका वर्षामध्ये 3 वेळी भाताची पीक घेतात. तसेच महाराष्ट्रातील कोकणामध्ये सुद्धा आपण भाताची लागवड करतो. मग ज्यावेळेस कोकणामध्ये आपण भाताचे पीक घेतो ते कशा पद्धतीने घेतो? तर साखळी पद्धतीने घेतो. त्याला रिले क्रॉपिंग पद्धत असे म्हणतात. याच्यापूर्वी मी तुम्हाला रिले क्रॉपिंगवर प्रश्न टाकलेला आहे. ही रिले क्रॉपिंग पद्धत कशाला म्हणतात? मग हे भाताचं पीक जे घेतो आपण तर एक साखळी पद्धतीनं, म्हणजेच कसं, त्याला रिले क्रॉपिंग पद्धत असे आपण म्हणतो. काय म्हणतो? रिले क्रॉपिंग पद्धत. ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असतील ते पटापट कमेंटमध्ये देत चला. आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या आणि व्हिडिओला सर्वात महत्त्वाचं लाईक करत चला, कारण तुमच्या लाईक खूप कमी येत राहील. कारण तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओला लाईक करता ना त्यावेळेस आम्हाला त्या व्हिडिओला अजून चांगलं बनवण्याचं प्रोत्साहन येतं. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये काय करा, व्हिडिओ शेअर करत चला. मग कोकणामध्ये भाताची काढणी करण्या अगोदर त्यामध्ये काय घेतलं जातं? वाल पिकाची लागवड केली जाते. पहा, त्याला आपण काय म्हणतो? रिले पद्धत म्हणतो. म्हणजे कोकणामध्ये भाताची काढणी करण्या अगोदर त्यामध्ये वाल पिकाची लागवड केली जाते. प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. साखळी पद्धत अशी म्हणते. मग उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1 भात आधारित पीक पद्धत. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या पीक पद्धतीखाली जास्त क्षेत्र आहे? तर भातावर आधारित पीक पद्धतीमध्ये जास्त क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी पिकांच्या रचनेवर परिणाम करणारा कोणता घटक आर्थिक घटक नाही? खालीलपैकी पिकाच्या रचनेवर परिणाम करणारा कोणता घटक आर्थिक घटक नाही? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले.
आणि उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. शेतीचा आकार, उत्पादन साधनाची उपलब्धता, हवामान आणि किंमत आणि उत्पन्न महत्त्वीकरण. आर्थिक म्हणजे पैशाच्या स्वरूपातील घटक, पैशाच्या स्वरूपातील घटक ठरत नाही असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पिकाच्या रचनेवर हा आर्थिक घटक ठरू शकत नाही. पहिला कन्सेप्ट आहे बघा, शेतीचा आकार. म्हणजे शेतीच्या आकारानुसार उत्पादन ठरणार आहे का, म्हणजे याचा परिणाम होईल का. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे उत्पादन साधनाची उपलब्धता. म्हणजे साधनं असेल तर उत्पादन वाढेल हे ठरू शकतं. त्यानंतर किंमत आणि उत्पादन महत्त्वीकरण, किंमत आणि उत्पन्न महत्त्वीकरण हे ठरू शकतं, कारण किंमत कमी जास्त होऊ शकते आणि कमी जास्त झाल्यामुळे उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तिसऱ्या नंबरचा कन्सेप्ट काय आहे, हवामान. या हवामानाचा आर्थिक घटक ठरू शकणार नाही. मग याचं उत्तर काय असेल, पर्याय नंबर 3. काय उत्तर असेल, पर्याय नंबर 3 हवामान. हवामान काय आहे, हे पिकांच्या रचनेवर परिणाम करणारा कोणता घटक, आर्थिक घटक ठरू शकत नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. चोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात. IMP प्रश्न आहे. आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून या प्रश्नाचं रिपिटेशन झालेलं आहे. चोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात. बघा 4 प्रकारे तुमच्या पुढं, चुनखडी आहे, जिप्सम आहे, कोळसा आहे आणि मीठ आहे. यापैकी काय करायचं, तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. चोपण जमीन म्हणजे काय. पहिला प्रश्न आहे, चोपण जमीन म्हणजे काय. त्याला आपण क्षारपट जमीन म्हणतो. काय, क्षारपट जमीन. मग असा प्रश्न एखाद्या वेळेस विचारू शकतो किंवा येऊ शकतो की क्षारपट जमिनीचे किती प्रकार आहेत. बघा, नंबर 1 खारवट जमीन, दुसरा जो आहे त्याला आपण चोपण म्हणतो, चोपण जमीन. आणि तिसरा प्रकार जो आहे त्याला आपण खारवट चोपण म्हणतो. खारवट जमीन सुधारण्यासाठी काय कराल मग, तर याच्यामध्ये धायच्या हे जे हिरवळीचं पीक घ्यायचं आणि क्षार सहनशील जे पिकं आहेत, क्षार सहनशील जे पीक आहे त्याची लागवड करावी. मग कोणकोणते क्षार सहनशील पिकं, बघा रताळी आहे, शर्कराकंद आहे, धायच्या आहे, करंज आहे, खजूर आहे, ह्याची लागवड करायची. याच्या व्यतिरिक्त इथं आपण खारवट जमिनीची सुधारणा नाही करू शकत. आता पहा, चोपण जमिनीच्या सुधारण्यासाठी तुम्ही काय कराल, चोपण जमिनीसाठी इथं जिप्सम वापरू शकतो आपण. काय, जिप्सम वापरू शकतो किंवा गंधक वापरू शकता किंवा आयर्न पायराईड वापरू शकतो. या भूसुधारकांचा काय आपण वापर करू शकता. आम्ल जमीन सुधारण्यासाठी चुनखडकाचा वापर करा. चुनखडक क्षारवट जमिनीचा सामू किती असतो बरं. जी क्षारवट जमीन असते तिचा सामू किती असतो, तर 7.5 असतो. किती असतो, 7.5 असतो. म्हणून या जमिनीला किंवा या जमिनी विम्ल असतात. कशा असतात, विम्ल असतात. म्हणून या विम्ल जमिनी सुधारण्यासाठी सुद्धा तुम्ही काय वापरू शकता, जिप्सम वापरू शकता. चोपण जमिनीसाठी सुद्धा तुम्ही ही जी चुनखडी आहे ना, ही आम्ल जमीन सुधारण्यासाठी वापरा. आम्ल म्हणजे तुम्हाला आम्ल आणि विम्ल माहीत आहे ना. pH असतो 0 ते 14. किती, 0 ते 14 पर्यंत. ह्याच्यामध्ये 7 जे असतं, जो 7 pH असतो तो तटस्थ असतो. कसा, तटस्थ. 6.5 ते 7.5 हा सामू सर्वांना योग्य असतो. 7.5च्या वर गेलं की विम्ल आणि 6.5च्या खाली आलं तर काय, आम्ल. आणि या आम्लासाठी चुनखडी वापरा आणि विम्लसाठी जिप्सम वापरा. लक्षात आलं. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते उदाहरण मेटामॉर्फिक रॉकमध्ये समाविष्ट नाही. खालीलपैकी कोणतं उदाहरण जे मेटामॉर्फिक रॉकमध्ये समाविष्ट नाही. बघा, स्लेट, कॅल्साइट, मार्बल, ग्रॅनाइट. बघा मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच या व्हिडिओचे तुम्हाला PDF जर पाहिजे असेल तर आपलं काय टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपण सर्व व्हिडिओचे PDF तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. ग्रोइंग स्टुडंट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यामध्ये सहभागी व्हा आणि सर्व PDF काय करा, फ्रीमध्ये तुम्ही पाहून घ्या. तसेच आतापर्यंत आपण 140+ व्हिडिओ आपण आपल्या
व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून अपलोड केलेले आहे. त्याची मी प्लेलिस्ट बनवलेली, त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या सिरीजमध्ये ग्रामसेवक व कृषी सेवक भरतीसाठी डेली व्हिडिओ अपलोड आपण करत आहोत. कारण त्यामध्ये सक्सेस होण्यासाठी प्रश्न आणि त्यावर विश्लेषण हे आपण करत आहोत. प्रश्न कसा आहे व त्याचं गांभीर्य काय आहे यावर आपण सतत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन देत आहोत. या प्रश्नापासून तुम्ही ग्रामसेवक, कृषी सेवक, कृषी विस्तार अधिकारी, कंबाईन या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला याचा काय फायदा होणार आहे. प्रश्न वाचा, प्रश्नाचं ऑप्शन वाचा आणि योग्य उत्तर निवडा. काय उत्तर येईल तर याचं उत्तर आहे बघा, पर्याय नंबर 4 ग्रॅनाइट. हा जो मार्बल आहे ना, मार्बल हा काय आहे, हा स्तरित खडकाचा प्रकार आहे. मार्बल हा स्तरित खडकाचा प्रकार आहे. आणि त्यानंतर हा स्लेट आहे. स्लेट हा सुद्धा काय आहे, स्तरित खडकाचा प्रकार आहे. आता बघा, हे जे मेटामॉर्फिक आहे, मेटामॉर्फिक जो मूळ खडक आहे ग्रॅनाइट, मेटामॉर्फिक खडकाचा मूळ खडक आहे कोणता, ग्रॅनाइट. ग्रॅनाइट याच्यापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो, नीस. नीस हा रूपांतरित खडक तयार होतो. आणि मार्बल हा जो आहे हा ऑलरेडी स्तरित खडक आहे. आणि हा जो स्लेट आहे ना, हा पंकाश्म किंवा सेल, पंकाश्म किंवा सेल याचा स्तरित खडक आहे. लक्षात आलं, याचं काय आहे, स्तरित खडक आहे. या पद्धतीने याचं तुम्हाला उत्तर काय करावं लागेल, ग्रॅनाइट करावं लागेल. काय करावं लागेल, ग्रॅनाइट करावं लागेल. कारण मार्बल हा स्तरित खडकाचा भाग आहे, रूपांतरित नाही. स्लेट हा जो आहे हा सुद्धा स्तरित खडकाचाच भाग आहे. आणि मार्बल जे आहे ते आपल्याला फरशी वगैरे दिसते ना, याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅनाइट हे उत्तर लक्षात ठेवावं लागेल. चला पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रात कोरडवाहू पिकाच्या शेतीचं संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे. महाराष्ट्रात कोरडवाहू पिकाच्या शेतीचं संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे. बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. 4 पर्याय कोणते, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. त्यानंतर पुढचा पर्याय आहे बघा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोलापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे. हे विद्यापीठ म्हणजे त्याच्या अंतर्गत दिलेलं आहे. बघा प्रश्न असा खतरनाक विचारलेला आहे, कठीण आहे. आणि सर्वांनी आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करत चाला, दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चाला आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला, तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये फक्त किती विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठ 4 आहे. किती आहे, 4 आहे. मग त्यातल्या त्यात पहिलं कृषी विद्यापीठ कुठलं आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. मग त्याचं मुख्यालय कुठं आहे, राहुरीला. पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, सोलापूर येथे मोहोळ, सोलापूरमध्ये मोहोळ हा तालुका आहे आणि तेथे कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. कुठं आहे, मोहोळला. सोलापूर जिल्ह्यामधला तालुका आहे हा मोहोळ. मालदांडी ज्वारी संशोधन केंद्र मोहोळलाच आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे नाही. हे जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे आहे ना, हे काय आहे, आशिया खंडातलं पहिलं विद्यालय आहे, कृषी विद्यालय. आशिया खंडातलं पहिलं कृषी विद्यालय पुणे, महात्मा फुले कृषी विद्यालय पुणे. आणि त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे कुठे आहे, अकोला या ठिकाणी आहे. आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे. परंतु हे पूर्वीचं नाव आहे काय, मराठवाडा कृषी विद्यापीठ. आता मराठवाडा कृषी विद्यापीठाचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असं त्याचं नाव झालेलं आहे. त्याचं 2013 मध्ये नामांतरण झालेलं आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. कळलं, राहुरी विद्यापीठाअंतर्गत सोलापूरला संशोधन केंद्र आहे म्हणून घेतलं बरं का ते. नाहीतर तुम्ही म्हणता राहुरी आहे आणि सोलापूर कसं काय. म्हणून पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रामध्ये कोणत्या डाळवर्गीय पिकाखाली जास्त क्षेत्र आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या डाळवर्गीय पिकाखाली जास्त क्षेत्र आहे. बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर, हरभरा, तूर, उडीद, मटकी. पहा, डाळवर्गीय पिकाचा विचार करतोय आपण. शेतकऱ्यांचे लेकरं आहेत सर्व, कोणी काही बाहेर देशातून आलेलं नाही. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये डाळवर्गीय पिकाखाली क्षेत्र अधिक कोणतं, तर लॉजिकमध्ये तुम्ही सांगू शकता तूर आहे. मग तूर संशोधन केंद्र कुठं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काय, तूर संशोधन केंद्र कुठं आहे, तर उत्तर काय असेल, बदनापूर. बदनापूर जालना, जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तूर संशोधन केंद्र बदनापूर जालनाला आहे. आणि नंबर 1 पर्याय आहे ना हरभरा. हरभरा रब्बीमध्ये सर्वात जास्त क्षेत्र हरभऱ्याचं आहे. कळलं का तुम्हाला.
रब्बीमध्ये सर्वात जास्त क्षेत्र कशाचं आहे? हरभऱ्याचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शेतामध्ये नांगरताना व्ही आकाराची सरी कोणत्या नांगराने पडते? IMP प्रश्न आहे. महत्त्वाचे प्रश्न आपण घेतोय. परीक्षेच्या दृष्टीनं खूप IMP आहे. शेतामध्ये नांगरताना व्ही आकाराची सरी कोणत्या नांगराने पडते? पलटी नांगर, डिस्क नांगर, देशी नांगर, रिझर. इंग्रजी व्ही आकाराची सरी कोणत्या नांगराने पडते? आता इंग्रजी व्ही सरी आपल्याला काढायची आहे, तर त्यासाठी नांगर कोणता असावा? आता बघा, ह्यामध्ये हे जे पलटी नांगर आहे, कन्सेप्ट 1, हे जे पलटी नांगर आहे देशी नांगर आहे. त्यानंतर डिस्क नांगर आहे. याच्यामध्ये आणखी एक अंकुश नांगर माहिती आहे का तुम्हाला? अंकुश नांगर. अंकुश नांगराच्या सहाय्याने ऊसामध्ये आपण बाळबांधणी करतो. काय करतो? बाळबांधणी, किंवा त्याचबरोबर मोठी बांधणी. या अंकुश नांगराच्या सहाय्याने ऊसामध्ये आपण करतो. काय करतो? बाळबांधणी करतो आणि मोठी बांधणी करतो. म्हणजे त्याचा अर्थ रिझरच्या सहाय्याने बाळबांधणी किंवा मोठी बांधणी करतो. जर व्ही आकाराची सरी तुम्हाला पाडायची असेल तर याचा वापर करावा लागेल. कशाचा? रिझर. इंग्रजी व्ही आकाराची आपण आणखी एक खास घेतो आणि त्यामधून आपण जी माती घेतो त्यासाठी स्क्रू ॲंगर हे अवजार आहे. कोणतं? स्क्रू ॲगर. ह्या अवजाराच्या सहाय्याने आम्ही माती परीक्षणासाठी जमीनमधून माती काढत असतो, स्क्रू ॲगरच्या सहाय्याने. मग रिझर हे कोणकोणत्या पिकामध्ये वापरलं जातं? तर हळदीमध्ये वापरलं जातं, नारळामध्ये वापरलं जातं आणि ऊसामध्ये वापरलं जातं. हा जो तिसरा कन्सेप्ट आहे देशी नांगर. मग या देशी नांगराच्या सहाय्याने आपण काय करतो? तर हा देशी नांगर बटाटे काढण्यासाठी उपयोगात येतो. कशासाठी? बटाट्याची काढणी आपण करतो देशी नांगराच्या सहाय्याने. त्यानंतर हा पलटीफाळ नांगराच्या सहाय्याने आपण काय करतो? तर पलटीफाळ नांगराच्या सहाय्याने आपण नांगरणी करतो. मातीचा नमुना घेण्यासाठी सुद्धा व्ही आकार आपण घेतो आणि त्यासाठी स्क्रू ॲगर ह्या अवजाराचा आपण वापर करतो. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्राची खार जमीन सुधारणा योजना डॅशच्या सहाय्याने हाती घेण्यात आली. प्रश्न पहा, महाराष्ट्राची खार जमीन सुधारणा योजना डॅशच्या सहाय्याने हाती घेण्यात आली. बघा, ब्रिटिश सरकार. त्यानंतर दुसरा पर्याय OECF जपान, युरोपियन इकॉनॉमिक विस्तृत कम्युनिटी फंड आणि कॉमनवेल्थ कमिशन. कसला खतरनाक प्रश्न आहे. महाराष्ट्राची खार भू सुधारणा योजना कोणाच्या सहाय्याने हाती घेतली? तर्क लावून उत्तर काढू नका. अभ्यास असू द्या. असे प्रश्न तर्कानं याचे उत्तरं निघत नाही. यासाठी काय करावं लागतं? हा अभ्यासच करावा लागतो. आणि तुमचा पूर्ण अभ्यास होण्यासाठी आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला काय करा? सबस्क्राईब करून घ्यायचं. कारण यामध्ये आपण A to Z अभ्यास करून घेणार आहेत. तर्क गलत होऊ शकतो, अभ्यास गलत होऊ शकत नाही. हे बघा, तर्काच्या सहाय्याने तुम्ही उत्तर कसं काढू शकता? की तुम्हाला माहिती आहे की खार भूमी संशोधन केंद्र हे कुठे आहे? पनवेलला आहे. हे तुम्हाला माहिती आहे. पनवेल. मग पनवेल कुठलं? रायगडमधलं. बरोबर आहे ना? दुसरा प्रश्न काय आहे? खार भूमी विकास कार्यक्रम. खार भूमी विकास कार्यक्रम हा कधीचा आहे? 1949. म्हणजे त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता का? 1949ला भारत स्वतंत्र झालता का नाही? स्वतंत्र झालता. मग त्यावेळेस ब्रिटिश सरकार होतं का? नव्हतं, कारण भारत स्वतंत्र झाला होता. मग युरोपियन इकॉनॉमिक विस्तृत कमिटी फंड याच्या सहाय्याने हा कार्यक्रम काय केलेला आहे? राबवण्यात आलेला आहे. कोणता? युरोपियन इकॉनॉमिक विस्तृत कमिटी फंड याच्या सहाय्याने हा कार्यक्रम काय करण्यात आलेला? राबवण्यात आला होता. की जी समुद्रालगतची खारी जमीन आहे त्यांच्या सुधारणा करण्यासाठी हा खार भूमी विकास कार्यक्रम 1949ला झाला. आणि खार भूमी संशोधन केंद्र कुठे आहे? पनवेलला आहे, रायगड या ठिकाणी स्थापना करण्यात आलं. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. जमिनीचा सामू डॅशच्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू या प्रश्नाचं उत्तर तर 100% विद्यार्थ्यांना येत असेल. तोंड पाठ असेल. जमिनीचा सामू डॅशच्या दरम्यान असल्यास पिकांची वाढ चांगली होते. बघा, 6.5 ते 8, 5.5 ते 6
8.5 ते 9 आणि 4.6 पेक्षा कमी जमिनीचा सामो डॅश डॅशच्या दरम्यान असेल तर पिकाची वाढ चांगली होते. प्रश्न कठीण आहे. असा प्रश्न जर आला तर आपण फक्त सामूचीच वाट बघत बसतो आणि त्यामुळे काय होतं, आपली सगळी वाट लागून जाते. बघा काही मुलांचं तर काय 5.5 ते 6 कसं येऊ शकतं ते, कारण 5.5 ते 6 ती जमीन तर आम्लयुक्त असते. मग बघा पर्याय नंबर 1 6.5 ते 8. आता आपण तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे 6.5 ते 7.5 या जमिनीमध्ये कोणतंही पीक घेऊ शकता. या ठिकाणी काय केलं त्यांनी 6.5 ते 8 केलं. बघा 7.5च्या ऐवजी 8 केलं म्हणजे याचं उत्तर काय येईल. आता तुम्हाला हे माहीत आहे 6.5 आम्लयुक्त जमीन असते आणि 7.5च्या वर असेल तर जमीन विम्ल असते. मग 6.5 ते 7.5 या जमिनीमध्ये सर्व प्रकारचे अन्नद्रव्य असतात. इथे सर्व प्रकारचे पिकं येऊ शकतात. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. जमिनीची उत्पादक क्षमता अबाधित राखण्याचा मुख्य उपाय डॅश डॅश आहे. जमिनीची उत्पादक क्षमता अबाधित राखण्याचा मुख्य उपाय डॅश डॅश आहे. 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. रासायनिक खताचा वापर, रासायनिक पीक संरक्षण, कीटकांची फेरपालट, अधिक मशागत. पहा जमिनीची उत्पादक क्षमता अबाधित राखायची. तुम्हाला काय करायचं आहे, जमिनीची उत्पादक क्षमता अबाधित राखायची आहे म्हणजे ती तशीच ठेवायची. ह्याच्यामध्ये तुम्हाला सुपीकतेचा ऱ्हास होऊ द्यायचा नाही, काहीही बदल करायचे नाही. याच्यासाठी तुम्ही काय उपाय करणार तुम्ही मुख्य उपाय काय करणार. इथे बघा पर्याय नंबर 1 आहे रासायनिक खताचा वापर. तर पहा या रासायनिक खतामुळे तर सर्व वाट लागलेली आहे. तसेच रासायनिक पीक संरक्षणमुळे सुद्धा वाट लागलेली आहे. आम्हाला काय म्हणते ते बीटी वांगंसुद्धा खाऊ देत नाही. ते बीटी वांगे खायलासुद्धा बंदी आणलेली आहे. अधिक मशागतीने जमिनीची उत्पादक क्षमता अबाधित राहत नसते. तुम्ही जर आवश्यकतेपेक्षा जास्त मशागत केली तर जमिनीची उत्पादक क्षमता अबाधित राहत नसते. मग काय होईल, पिकांची फेरपालट. पर्याय नंबर 3 त्या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये कीटकांची झालेली, तर त्या ठिकाणी कीटकांची नसून काय आहे पिकांची फेरपालट. काय होतं पिकांची फेरपालट. याच्यापूर्वी आपण हा प्रश्न घेतलेलाच आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही, कारण सतत 2 व्हिडिओमध्ये याच्या पाठीमागे हा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला विचारला गेलेला आहे. मग काय होईल, पिकांची फेरपालट आहे ना, हे पूर्वी आपण बघितलेलं आहे. पिकांची फेरपालट त्या स्वरूपामध्ये जर केलं, पिकांची फेरफार जर करत राहिलात ना, म्हणजे द्विदल एकदल, तर जमिनीची सुपीकता राहू शकते. पुढचा प्रश्न आपण बघूया. हिरवळीच्या खतापासून हेक्टरी डॅश डॅश किलो नत्र मिळतं. हिरवळीच्या खतापासून हेक्टरी डॅश डॅश किलो नत्र मिळतं. किती मिळतं हेक्टरी पहा, 50 ते 80 किलो, 60 ते 90 किलो, 40 ते 60 किलो, 30 ते 50 किलो. भारी प्रश्न आहे ना. येऊन गेलेला असेल तुम्हाला, वाचण्यात येऊन गेला असेल का नाही. हिरवळीच्या खतापासून हेक्टरी किती किलो नत्र मिळतं, प्रश्न चांगला आहे. तर मग काय करा, आपल्याला जर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पाहिजे असले, जर हार्ड प्रश्न तुम्हाला पाहायचे आहे तर काय करावं लागेल, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला, कारण चांगले प्रश्न आपल्याला वाचनातून जायला पाहिजे. नाहीतर काय होतं, परीक्षेमध्ये वाट लागून जाते. हेक्टरी साधारणतः किती नत्र मिळतं, द्या उत्तर याचं कमेंटमध्ये. पर्याय नंबर 2 60 ते 90 किलो. मग हिरवळीचं खत कोणतं, हिरवळीचं खत कोणतं हेही तुम्हाला माहीत पाहिजे ना. त्यासाठी आपण कोणतं पीक वापरतो, त्यासाठी आपण ताग वापरतो, त्यानंतर दायच्या वापरतो, चवळी वापरतो, त्यानंतर सुबाबूळ वापरतो. सुबाबळीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये काय वापरतो, दायच्या. मग नांगरणी करताना काय, याचा पाला जमिनीत गाडावा लागतो, मग त्यापासून काय होतं, नत्र तयार होतं. मग 1 हेक्टर जमिनीतून किती नत्र मिळतं, 60 ते 90 किलोग्रॅम नत्र मिळतं आणि मग त्याचा पिकावर चांगला परिणाम होतो. लक्षात आलं. पुढचा प्रश्न बघूया.
पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चला। तसेच तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे ग्रोइंग स्टुडंट्स या नावानं, त्यामध्ये सहभागी व्हा आणि सर्व व्हिडिओच्या PDF तुम्हाला पाहायला भेटून जातील। तसेच आपल्या व्हिडिओ सिरीजची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि इथून पाठीमागील सर्व IMP व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। पुढचा प्रश्न आपण बघूया। कपाशीच्या लागवडीखाली सर्वात अधिक क्षेत्र महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यात आहे। कोणत्या जिल्ह्यात जास्त कापसाची लागवड केली जाते महाराष्ट्रामध्ये, हाचा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे। बघा 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, परभणी आहे, अकोला आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाच्या लागवडीचं क्षेत्र सर्वाधिक आहे? कपाशी म्हणजे काय? याला कापूस म्हणतात। कापूस कसा असतो? पांढरा असतो, त्यानंतर पिवळा बी असतो, हिरवा असतो, निळा असतो, रंगीत असतो। या कापसाचे सर्व श्रेय कसल्या कोणत्या विद्यापीठाला जातं? कापसाच्या जेवढ्याही जाती निर्माण झालेल्या आहे, हिरवा, पिवळा, निळा, काळा काय असेल त्या, कोणी तयार केलेले आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडे जातं हे सर्व श्रेय। कापसाच्या लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र मग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येईल? बहुतेक सर्व विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येत असेल आणि त्यांनी कमेंटमध्ये द्यायचा प्रयत्न करायचा, प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालायचे। महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये? यवतमाळ। म्हणून यवतमाळ जिल्ह्याला काय म्हटलं जातं? पांढऱ्या सोन्याचा जिल्हा। यवतमाळला काय म्हटलं जातं? पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असं म्हणतात। पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? यवतमाळ। हा प्रश्न येऊन गेलेला आहे। त्याचबरोबर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र माहीत आहे का तुम्हाला? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र ते कुठं आहे? ते नागपूरला आहे। त्याचबरोबर प्रादेशिक कापूस संशोधन केंद्र कुठं आहे? प्रादेशिक कापूस संशोधन केंद्र ते नांदेडला आहे, लक्षात असू द्या। आणि अमरावतीला काय आहे? अमरावतीला कापसाची बाजारपेठ, भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ कुठं आहे? ती अमरावतीला आहे। कापूस याची गाठ किती किलोची असते? गाठणी तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। कापसाच्या गाठीचं वजन सांगितलेलं आहे, तागाच्या गाठीचं वजन सांगितलेलं आहे। मग कापूस याची एक गाठ किती किलोची असते? 170 किलो वजनाची असते। हे जे परभणी आणि अकोला आहे ना, या दोन्ही जिल्ह्यांना खरीप ज्वारीचे कोठार असं म्हणतात। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, त्याला आपण महाबीज म्हणतो, हे कुठं आहे? अकोल्याला आहे। त्याची स्थापना कधी झालेली आहे? 1976ला स्थापना झालेली आहे। कधी? 1976ला। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला। त्याचबरोबर एवढं बारीक सारीक गोष्टीचं विश्लेषण मी करतोय, ते कशासाठी? फक्त तुमचं रिव्हिजन व्यवस्थित व्हावं म्हणून। चला पुढचा प्रश्न आपण बघूया। तर राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत। व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करत चला। तुम्हाला जर अजून चांगली माहिती हवी असेल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्यामध्ये सहभागी व्हा। PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा। तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।